तर मित्रांनो, होप करतो मी तुम्हाला इटरेटिव्ह टाइप कसं वर्क करतं हे समजलं असेल. आता आपण बघूया सेकंड टाइप जे की आहे रिकर्सिव्ह, ते कसं वर्क करतं हे मी तुम्हाला आता समजावतो. ठीक आहे. तुम्हाला आता समजलं की जर एक रिझॉल्व्हरकडे जर एंट्री प्रेझेंट नसेल, तर त्या 3 सर्व्हरपैकी कोणाकडे तरी ती असेलच. ओके. आणि तो त्याला रिप्लाय करेल. सिमिलरली परत सेम केस आपण घेऊया की एक एक क्लायंट आहे आणि त्यांनी सेम मी तेच एक्झाम्पल घेतो nachiket.com जे आहे, ते त्यांनी सर्च केले, पण त्याला ते मिळालेलं नाहीये. ओके. म्हणजे काय? तर रिझॉल्व्हरकडे ती गेली डी-एन-एस रिझॉल्व्हरकडे ती रिक्वेस्ट केली आणि त्या रिझॉल्व्हरकडे त्याला नाही मिळाली रिझॉल्व्हरला nachiket.com वाली. सिमिलरली आता काय होईल ना, मी परत एकदा सांगतो इकडे सर्वात पहिलं मी बनवून घेतो आधी. तर सर्वात पहिलं तर काय आहे तर रूट नेम होतं. रूट नेम सर्व्हर. ओके. रूट नेम सर्व्हर त्यानंतर आहे टॉप लेव्हल डोमेन सर्व्हर. ओके. पूर्ण नाही लिहित आता मी टी-एल-डी लिहितो. ठीक आहे. टॉप लेव्हल डोमेन त्यानंतर होतं एक थर्डवाला ऑथरिटेटिव्ह ऑथरिटेटिव्ह सर्व्हर. ठीक आहे. हे सगळे सर्व्हर्स आहे. आता जेव्हा इटरेटिव्हमध्ये होतं ना, तेव्हा कसं होतं तर डी-एन-एस रिझॉल्व्हरच काय करतोय तर सपोज त्याला एंट्री जसं की nachiket.com नाही मिळालेली, तर त्यांनी काय केलं तर रूट नेमला विचारलं. रूट नेम जर नाही बोलला, तर ते डायरेक्ट टी-एल-डीला विचारू शकत होता. टी-एल-डी जर नाही बोलला, तर डायरेक्टली तो कॉन्टॅक्ट करू शकतो या तिघांसोबत डी-एन-एस रिझॉल्व्हरच, की रूट नेमकडे विचारलं नाही भेटलं, चल जाऊ दे, टी-एल-डीला विचारतो, ऑथॉरिटीला विचारतो. पण रिकर्सिव्हमध्ये असं नाहीये. रिकर्सिव्हमध्ये काय होईल ना, आता सपोज nachiket.com त्याला त्यांनी शोधलं डी-एन-एस रिझॉल्व्हर त्याच्या डेटाबेसमध्ये त्याला नाही मिळालं. आता डी-एन-एस रिझॉल्व्हर काय करेल, तर सर्वात पहिला रूट नेमकडेच तो कॉन्टॅक्ट करू शकतो डायरेक्टली. रूट नेम सर्व्हर ला तो बोलेल डी-एन-एस रिझॉल्व्हर, की "बघ माझ्याकडे nachiket.com नावाची एक क्वेरी आलेली आहे. तू प्लीज तुझ्याकडे चेक कर. जर असेल तर मला रिप्लाय कर." ओके. रूट नेम सर्व्हर काय करेल, जर असेल त्याच्याकडे काय होतं तर 2.2.2.2 होतं. रूट नेम सर्व्हर काय करेल, तर त्याच्याकडे सर्च करेल. जर असेल तर रिप्लाय करेल. जर नसेल, तर रूट नेम सर्व्हर काय करेल ना, टी-एल-डीला विचारेल. टी-एल-डी टॉप लेव्हल डोमेन जे आहे त्याला विचारेल. ओके. की बघ डी-एन-एस रिझॉल्व्हरकडून माझ्याकडे एक nachiket.com नावाची एक क्वेरी आलेली आहे. तू प्लीज तुझ्याकडे चेक कर. जर असेल, तर प्लीज मला रिप्लाय कर आणि जर असेल, तर हा याला रिप्लाय करेल आणि मग रूट नेम सर्व्हर रिझॉल्व्हरला रिप्लाय करेल. ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला समजत असेल काय होतं, तर डी-एन-एस डायरेक्टली कोणासोबत कॉन्टॅक्ट नाही करू शकत आहे. तो एका हायरार्कीमध्येच कॉन्टॅक्ट करू शकतो. सिमिलरली जर आता टी-एल-डीकडे पण जर नसता, तर टी-एल-डीने ऑथरिटेटिव्ह सर्व्हरला विचारलं असतं आणि मग ऑथरिटेटिव्ह सर्व्हरने याला रिप्लाय केलं असतं आणि टी-एल-डीने मग याला रिप्लाय केलं असतं रूट नेम सर्व्हरला आणि फायनली रूट नेम सर्व्हरकडून रिझॉल्व्हरकडे तो पॅकेट आला असता. ओके. तर अशा प्रकारे रिकर्सिव्हमध्ये जे ते वर्क करतं. परत एकदा एक्सप्लेन करतो मी तुम्हाला, की डी-एन-एस रिझॉल्व्हरकडे ती एंट्री नव्हती प्रेझेंट nachiket.com. त्यांनी रूट नेमला विचारलं. रूट नेमकडे पण नव्हती. ओके. तर त्यांनी काय केलं तर टी-एल-डी सर्व्हर जो आहे त्याच्याकडे पाठवली ती. जर त्याच्याकडे असती, तर त्यांनी रूट नेम सर्व्हरला पुढे प्रेझेंट केली असती आणि रूट नेम सर्व्हरने डी-एन-एस रिझॉल्व्हरला त्यांनी पुढे पाठवली असती. जर टी-एल-डीला पण नाही मिळाली ना ती रिक्वेस्ट, तर तो डायरेक्टली जातो ऑथरिटेटिव्ह सर्व्हरकडे. ऑथरिटेटिव्ह सर्व्हर टी-एल-डीला पाठवेल, टी-एल-डी रूट नेमला पाठवेल, रूट नेम डी-एन-एसला पाठवेल आणि मग जेव्हा त्याला फायनली भेटेल, की बाबा हो 2.2.2 त्याचा आय-पी आहे nachiket.comचा. तर हे अशा-अशा ठिकाणी आहे. तू जाऊन त्याला रिप्लाय कर. हा जाईल जिथे पण तो सर्व्हर असेल nachiket.comचा आणि त्याच्याकडून त्याला रिप्लाय घेऊन येईल क्लायंटपर्यंत. ओके. तर अशा प्रकारे इटरेटिव्ह आणि रिकर्सिव्ह जे आहे, हे 2 वर्किंग करतात. तर होप करतो मी तुम्हाला समजलं असेल